वेलकम टू द इंटरनॅशनल ट्रिप विथ मी. सो फर्स्ट टाईमच मी इंटरनॅशनल ट्रिपवरती चालली आहे आणि तुम्ही बघू शकता की मी खुश होती आणि मला वाटलं माझ्या घरचे दुःखी असतील कारण का एवढं लांब कसं जाईल आणि काय करेल असं विचार करत असतील. पण माझ्या घरचे खूप कॅज्युअल होते. ठीक आहे, ओके, यू आर गोईंग, जा, खुश. आणि माझी बहीण त्याच्यापेक्षा जास्त खुश होती बिकॉज तिला माझे कपडे घालायला भेटतील जे काही मी इथे ठेवून जाईल ते. सो तिची खुशी वेगळीच होती. रात्री 2 वाजताची फ्लाईट होती तर मी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोचली आणि त्याच्यानंतर चेक इन केलं. आफ्टर चेकिंग केल्यानंतर इमिग्रेशन वगैरे झालं सगळं प्रोसेस आणि त्यानंतर ड्युटी फ्रीमध्ये एंट्री केली आणि तिथे काही मी असं घेण्यासारखं काही वाटत नव्हतं मला. सो थोडं बोर्डिंग एरियामध्ये जाऊन मी वेट करत होती, बट तिथे पण मला करमत नव्हतं. मग मी थोडा वेळ असं मॅकडीला गेली, असं फ्राईज वगैरे घ्यायला आणि घेतलं तिथून फ्राईज वगैरे आणि आली परत वेट करत होती. अँड देन आमचं बोर्डिंग स्टार्ट झालं. आफ्टर दॅट वी वर गोईंग टुवर्ड्स प्लेन आणि खूप सारे एरोप्लेन अजून दिसत होते जाता जाता. सो इट्स वॉज न्यूज टू मी, बट आय वॉज एन्जॉईंग द प्रोसेस सो एन्जॉय करत करत एंट्री केली प्लेनमध्ये आणि ऑब्व्हियसली विंडो सीट मी घेणार. सो इथून आपली मुंबई छान अशी दिसत होती मला. सो बघायला मजा वाटली. स्टार्टिंग प्लेन जर्नी इट वॉज ओके, नाईस. त्याच्यानंतर 6 वाजता मी लँड केलं आणि नैरोबी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मी उबर केली टू गो टू अ हॉटेल. आणि आता मी भरपूर दिवस आफ्रिकामध्ये फिरणार आहे. सो यू गाईज, यू हॅव टू स्टे अँड वीट अँड वॉच माय व्लॉग्स डे बाय डे. सो प्लीज बी ऑन द चॅनल. ओके, सो बाय.